आमदार किसन कथोरे यांनी आता उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आयोजक पाणीपुरवठा सभापती शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे यांचं स्वागत करण्यात येते। आपल्या बदलापूर शहरातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, व्यावसायिक खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने खरं तर पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। मान्यवरांचा पाचवा मुख्य भाषणामध्ये येत असताना मान्य सम्राट आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब त्यांच्यासोबत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बीपीएल बदलापूर प्रीमियर लीगचे आपण पाहतो मुख्य आयोजक शैलेशजी केशरनाथ वडनेरे साहेबांचे इथे आगमन होत आहे आणि त्यासोबत या क्रीडांगणाचे मालक आपण पाहतोय खरं मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना वेलकम अप्पा साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत करतात। साखर आपण पाहतोय किसनजी कथोरे साहेब म्हणते की नो डाऊट कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव आणि क्रिकेट या खेळाप्रती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय, त्यामुळे त्यांचं आम्ही करतोय स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। खरं तर 6 ते 7 एकर मध्ये ज्यांनी हे क्रीडांगण उभं केलं त्यांचे बदलापूरचं वर्ल्ड कप या स्पर्धेचे दमदार शिल्पकार या क्रीडांगणाचे बालक आदरणीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांच्या आगमनाने त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्यांच्या साथीनं या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा भरवली ही संकल्पना यांच्या माध्यमातून अंमलात आणली गेली आणि खरं तर या मंदिरामध्ये आपण पाहतोय या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर ज्यांनी पहिले अशी स्पर्धा भरवली जिथे शिवसेना नगरसेवक आणि भाजप नगरसेवक तर शोना सामना आपण याच क्रीडांगणावरती पाहिले तर स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय भारतीय जनता पार्टीचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक शैलेशजी केशरनाथ वडनेरे साहेबांचं आगमन झालंय। त्यांच्या साथीला आपण पाहतोय प्रचंडजी पालंडे साहेब, हनुमंतजी तुपे साहेब इथे जोडले गेले, दिनेशजी भोईर साहेब, आमचे करणजी चव्हाण असतील, तुमच्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आपण करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत। हो टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच। तिसऱ्या षटकात आपण आहोत। धावफलकामध्ये टोटल जर आपण पाहिली तर या ठिकाणी बनल्यात 28 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा तयार अभय चौधरी, राईट अप राऊंड द विकेट। त्यावेळेस जात फिरवली संपर्क नाहीये, सरळ विकेट किपरचा स्वाधीन होत असताना हा चेंडू इथे डॉट चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली। 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहत आहे जाणता राजा 11 28 धावा 28 ऑन बोर्ड। कथोरे साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय खरं तर एक मोठी स्पर्धा मात्र प्रकटित आहे। तर मी साहेबांना विनंती करतो पुढील सूत्रसंचालन द्यावं। सन्माननीय नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून बदलापूर प्रीमियर लीग दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। आज या कार्यक्रमासाठी सेवा, समर्पण आणि त्याग या भावनेतून विद्या आणि विकास यांचा समन्वय साधणारे या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते आपणा सर्वांचे कर्तृत्ववान नेते, लोकनायक, विकास पुरुष सन्माननीय श्री किसनराव कथोरे साहेब यांचं शुभ आगमन इथं झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान सन्माननीय नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
पैसे घेणार शाळा आणेल त्याचे पैसे घ्या. आपण मनपूर्वक या क्रीडांगणावर सर्व रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंच्या वतीने तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर ज्येष्ठ माजी नगरसेविका माजी उपनगराध्यक्षा सन्माननीय श्रीमती मेघाताई गुरव यांचा देखील सन्मान सानिकाताई वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक माननीय श्री मिलिंद नार्वेकर यांचा देखील सन्मान श्री शैलेशजी वडनेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी नगरसेवक श्री प्रशांत कुलकर्णी यांचाही सन्मान श्री शैलेशजी वडनेरे यांच्या मार्फत केला जाईल. माजी नगरसेवक सन्माननीय श्री स्वामी गारवे यांचा देखील सन्मान श्री शैलेशजी वडनेरे करतील. नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले सन्माननीय श्री प्रशांतजी पांडे यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे यांनी करावा अशी विनंती करतो. ज्या अप्रतिम क्रीडांगणावर हा सामना होतोय त्या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय श्री मयूरजी जगन्नाथ कुसेकर यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे हे करत आहेत. सन्माननीय प्रतीक कुसेकर आपण मंचावर यायचंय. आपला देखील जल्लोषात इथे स्वागत होणार आहे आणि ही सगळी व्यवस्था प्रतीक पाहत असतो आणि आपण आशीर्वाद त्यांना सौ अनिताताई वाघमेरे यांचा सन्मान अनिताताई वडनेरे यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर मानसी नार्वेकर यांचा देखील सन्मान त्यांनी करावा. भारतीय जनता पार्टीचे नेते श्री योगेश भोईर यांचा देखील सन्मान श्री शैलेश वडनेरे करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते सन्माननीय श्री शैलेश पडवाळ यांचा देखील सन्मान इथे होत आहे. सन्माननीय श्री रवी मेहर यांचा देखील सन्मान इथे होत आहे. भारतीय जनता पार्टी बदलापूर पूर्व मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय श्री मंगेशजी आळेकर यांचा देखील सन्मान या निमित्ताने इथे होत आहे. सन्माननीय श्री विक्रांतजी देशमुख आपला देखील इथे सन्मान होतो. खूप दूर आहे का आपण? डीके सर संपर्क साधा.
बाकी बहुसंख्येने सर्व मंडळी इथे उपस्थित आहे. त्या सर्व मंडळींचं शब्द मनांनी स्वागत. सन्माननीय सौ नेहा घोसाळकर मॅडम यांचा देखील सन्मान. मला आपण सानिकाताई वडनेरे या सर्व महिलांचा सन्मान करतायत. सौ नेहाताई घोसाळकर आमच्या वहिनी, प्रियाताई खडगी, सुलक्षणा माने, स्नेहा गंभीरराव, माझी बहीण शिल्पा आदनकर, पवार मॅडम या सर्व माता भगिनींचा इथे यथोचित सन्मान होत आहे. भाऊ या दमदार क्रिकेट सामन्यांचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून इथे गेले 4 दिवस होत आहे असे धडाडीचे नगरसेवक सन्माननीय नो बॉल रनआउट सर घ्या तुम्ही. या स्पर्धेचे सर्व सन्मान्य नगरसेवक श्री शैलेशजी वडनेरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. आजच्या बदलापूर प्रीमियर लीग या आयोजनाच्या 4थ्या दिवशी म्हणजे समारोपाच्या दिवशी उपस्थित मान्यवर आदरणीय कतोरे साहेब ज्यांना विकास पुरुष म्हणून त्यांचं वर्णन केलं जातं आणि त्यांच्या आगमनाने या ठिकाणी एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक स्वामी अरविंद साहेब, माजी नगरसेवक मेघाताई गुरव, माजी नगरसेवक प्रकाशजी धोत्रे, माजी नगरसेवक मिलिंद नार्वेकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र सुनीलजी मेने आणि त्या ठिकाणी मानसी नार्वेकरताई, वाघमोरे मॅडम सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी चालू असलेल्या स्पर्धेत खेळणारे सर्व खेळाडू आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, निश्चितपणे खऱ्या अर्थाने आनंद आहे. ज्यावेळेला आम्ही एखाद्या स्पर्धेचं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करतो त्यावेळेला आमच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवण्याकरता आदरणीय आमदार साहेब येतात आणि प्रत्यक्षामध्ये 26 तारखेला उद्घाटनाच्या दिवशी आम्हाला त्यांची अपेक्षा होती की येतील, परंतु ते त्यावेळेला बाहेरगावी असल्यामुळे त्या दिवशी येऊ शकले नाही. परंतु त्यांनी त्यावेळेला शब्द दिला होता की बक्षीस समारंभाच्या दिवशी शेवटच्या दिवशी मी निश्चितपणे येईल आणि मी आमदार साहेबांच्या ठिकाणी निश्चितपणे आभार मानेन की आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला. खऱ्या अर्थानं बदलापूर शहरामध्ये ज्यांचं विकास पुरुष म्हणून वर्णन केलं जातं आणि त्यांनी बदलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षात त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासाची कामं केली आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित जाणं त्यांचा एक निश्चितपणे त्यांचा निश्चय असतो आणि आम्ही केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात. आधी बदलापूर शहरामध्ये बदलापूर प्रीमियर लीग ही एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा आहे. ही एक या स्पर्धेत एक वेगळी प्रतिष्ठा आहे. कारण अनेक स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नियोजनाच्या पद्धती वेगळ्या असतात, परंतु ही लीग स्पर्धा आहे आणि या लीग स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये जे सर्वोत्कृष्ट 244 खेळाडू आहेत त्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्या 244 उत्कृष्ट खेळाडूंमधून त्यांना 16 संघांमध्ये त्यांना डिव्हाइड केलं गेलं. अर्थात तो ज्या पद्धतीने IPL होते इंडियन प्रीमियर लीग, त्याच धर्तीवर बदलापूर प्रीमियर लीग याचं आयोजन या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात आलेलं आहे. अर्थात या स्पर्धेचे 2रे वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही स्पर्धा कासगावला त्या ठिकाणी घेतली होती, परंतु तिथे बरंच असुविधा असल्यामुळे आणि मागच्या वेळेला पिसेकर मैदान आम्हाला उपलब्ध होऊ शकलं नाही. यावेळेला पिसेकरांचे देखील आभार मानेन या ठिकाणी की त्यांनी देखील यावर्षी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. खऱ्या अर्थानं या 16 संघाच्या माध्यमातून ऑप्शनच्या माध्यमातून, अर्थात ऑप्शन म्हणजे त्यात पैसे इन्व्हॉल्व असतात,
पॉईंट असतात आणि त्या पॉईंटच्या माध्यमातून 16 संघ मालक त्या ठिकाणी संघ आपला निवडत असतात. प्रत्येकाने यावेळेला सर्वोत्कृष्ट असा संघ निवडलेला आहे. बदलापूर शहरातील 244 गुणी खेळाडूंमधून प्रत्येकाला 15 खेळाडूंचा संघ त्या ठिकाणी मिळालेला आहे. ज्या 16 संघ मालकांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यांनी संघ घेतला, त्यांना देखील त्याचे देखील या ठिकाणी विशेष आभार मानतो. खऱ्या अर्थानं बदलापूर शहर एक क्रिकेट वेळ शहर आहे. जसं आपण म्हणतो आपला देश, आपण देशच आपला क्रिकेट वेळ आहे, परंतु बदलापूर शहराचं वैशिष्ट्य वेगळं आहे. अनेक खेळाडू बदलापूर शहरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या तरुण पिढीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरती जाता यावं त्याकरता एक व्यासपीठ देण्याचा आपला एक उद्देश असतो. आणि गेले अनेक वर्ष आता 2012-13 देखील मी सीझन स्पर्धेचं आयोजन त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला देखील ती बदलापूर प्रीमियर लीग होती, अर्थात ती सीझन स्पर्धा होती. आणि त्यावेळेला सर्वप्रथम बदलापूर शहरामध्ये विनोदी कांबळेंना त्यावेळेला आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेला विनोद कांबळेंनी बोर्डवरती सचिन तेंडुलकरशी बोलून त्या ठिकाणी स्पीकरवरती आपल्या सर्व खेळाडूंना त्यांनी जे मार्गदर्शन केलं, ते शुभेच्छा दिलं, ते त्यांनी त्या फोनवर त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन झालं होतं. खऱ्या अर्थानं अशा मोठ्या व्यक्ती विविध क्षेत्राच्या त्यांच्या बदलापूर शहरामध्ये येतात, त्यातून मुलांना निश्चितपणे प्रेरणा मिळत असते. आणि सचिन तेंडुलकर असो, विनोद कांबळे असो, यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अनेक बदलापूर शहरात खेळाडू तयार झाले, अनेक स्पर्धांचं आम्ही आयोजन केलं. परंतु बदलापूर प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आणि त्याची प्रतिष्ठा वेगळी आहे. प्रत्येक वेळा खेळाडूंमध्ये निश्चितपणे वाट बघत असतात की बदलापूर प्रीमियर लीग कधी येते. आणि तुम्हाला निश्चितपणे या दुसऱ्या वर्षी पुन्हा जरी निवडणूक घेतली, अर्थात बदलापूर प्रीमियर लीग आली, नेमकं आता तुम्ही जर आम्हाला आदेश दिले तर इंदोरला जाण्याचा, इंदोरला काही जाऊ शकलो नाही, मला पुन्हा आता काहीतरी नियोजन करावं लागेल. परंतु आपण तर नेहमी एक दृष्टिकोन असतो की प्रत्येक कार्यकर्त्याने संपूर्ण शहर पातळीवर काम केलं पाहिजे. आम्ही आमच्या प्रभागामध्ये पाहत असतो, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत संघर्ष करत असतो, भांडत असतो. त्याला आपण नेहमी म्हणतात तुम्ही तुमच्या प्रभागापुरतं बघू नका, संपूर्ण शहराच्या विकासाचा विचार करा. अशा अनेक गोष्टी त्यात आम्ही काम करत असतो. आता बारामती देखील टूर झाली, त्यानंतर इंदोरची टूर झाली. बदलापूर शहरामध्ये या बदलत्या बदलापूरला काहीतरी नवीन करायचं. भारतीय जनता पार्टीची जी नवीन सत्ता आली, आदरणीय आमदारांनी त्यांची कंबर कसली होती आणि त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी रुचिताताई घोरपडे नगराध्यक्ष म्हणून बसल्या. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी रुचिताताई देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. निश्चितपणे आपण आपले आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीचे असे राहू दे. आणि आपण जी विकासाची जी आपण स्वप्न पाहिली की नगरसेवक म्हणून आम्ही निश्चितपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. आपण नेहमी आम्हाला सांगत असतात की विविध क्षेत्रात काम करा, संपूर्ण शहरात काम करा. त्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये अतिशय मला तर रोमांचकारी स्पर्धा चालू आहे. प्रत्येक स्पर्धा या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक मॅच ही अतिशय रंगतदार होते. आता याच्यामध्ये आपल्या नावाचा एक संघ आहे. त्या ठिकाणी संभाजी शिंदे आणि दिनेश भोईर यांनी KK11 मध्ये आहे, विधान कदर 11 त्याची स्पर्धा आता कधी एक मॅच झाली, त्यामध्ये विजय झाली असतो संघाचा. निश्चितपणे तर आपल्या बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी ही जी स्पर्धा होते, या स्पर्धेचं वैशिष्ट्य तर आहे, परंतु या स्पर्धेत कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे. परंतु बदलापूर शहरामध्ये खेळ जिंकला पाहिजे. आणि खिलाडी वृत्तीने निश्चितपणे मला वाटतं प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये खेळवृत्ती अंगीकारली पाहिजे. निश्चितपणे आम्ही उद्घाटनाच्या दिवशी एक सामना झाला नगरपालिका आणि पोलीस प्रशासन. त्या नगरपालिकेच्या संघाने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता. ती देखील एक उत्कृष्ट सामना झाला. आणि बदलापूर शहरातला आता चर्चेचा विषय असलेला भाजप आणि शिवसेना नगरसेवकाचा देखील सामना झाला. निश्चितपणे बदलापूर शहराचा विकास करायला आपण देखील स्वप्न असतं की सर्वांनी म्हणून विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. निश्चितपणे जे संघर्ष झाला तो संघर्ष झाला, पण पुढील काळामध्ये विकासाचे आणखी येतं कामा नये. आणि अशा स्पर्धाच्या माध्यमातून झालेला संघर्ष हा पराभूतीला जाता कामा नये. अशा प्रकारच्या ज्या भावना असतात आणि खेळाडू वृत्ती प्रत्येकामध्ये अंगीकारली पाहिजे. त्या भावनेने त्या स्पर्धेचं नियोजन होतं, सुदैवानं ते व्यवस्थित पार पाडलं. आणि निश्चितपणे आपला आशीर्वाद आमच्या नेहमी पाठीशी असतो. आणि आजचा जो कार्यक्रम झाला, आजची जी स्पर्धा आहे, ह्याचं बक्षीस समोर आता 2 वाजता आहे. मी आपण आपलं 2 वाजेपर्यंत थांबणार, आपण मी 8 वाजता येतो, तुम्हाला वेळ असेल तर थांबणार का? तर निश्चितपणे बक्षीस समोर 2 वाजता होईल. पण आपण आमच्या ठिकाणी आलात, आम्हाला आशीर्वाद देत आहात, आपलं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे. आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी कायम राहू दे. आपल्या पाठिंब्यावरती आम्हाला ऊर्जा आणि शक्ती मिळत असते. नगरपालिकेत विविध कामं करत असताना निश्चित आपण डोळ्यासमोर असता. आपण सकाळी 7:30 वाजताची ओपीडी चालू करतात, असे आम्हाला शक्य नाही, परंतु आपली ओपीडी चालू आहे बघून आम्हाला प्रेरणा मिळत असते. आणि निश्चित अशाच प्रकारे या बदलापूर शहराच्या विकासासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. आणि अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना एक संधी प्राप्त करून देणं असो
त्यांचं शरीर व्यवस्थित चांगलं असो आणि शहरातील प्रत्येकामध्ये क्रीडावृत्ती राहिली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेचं या स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेमध्ये आता कोणीतरी विजेता होईल त्यांना आम्ही माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि निश्चितपणे आता आपण देखील सर्वांना मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती राहील आणि निश्चितपणे ज्यांचे सत्कार येतील त्यांचे सत्कार करण्यात येतील. त्यानंतर आपण आपल्या मैदानावर जाऊन खेळाडूंची त्या ठिकाणी हात मिळवायचे त्यांना आणि त्यांना आपल्या त्या ठिकाणी शाबासकी द्यायची. तर मी माईक एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांना या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळी सर्व पाहुण्यांना धन्यवाद देतो आणि माझा माईक आता सुनील जेमिनी साहेबांकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद. एक सत्कार राहिलाय. माजी नगरसेवक सन्माननीय श्री प्रकाशजी धोत्रे यांचा सन्मान श्री शैलेश वडनेरे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. तारुण्याचं प्रतीक आणि उन्माद येऊ नये, खेळाडू वृत्ती राहावी आणि युवकांमध्ये प्रेरणा यावी, युवकांमध्ये ऊर्जा यावी यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. परंतु या युवकांना एक संदेश आम्ही या मंचावरून देऊ इच्छितो कि अपनी इच्छाओं को अच्छे संस्कारों में बांध कर रखना, अपनी इच्छाओं को अच्छे संस्कारों की सीमाओं में बांध कर रखना, वरना ये शौक गुनाहों में बदल जाएंगे. कारण काही दिवसांपूर्वी असाच उन्माद आणि आपण पाहिला एक सत्वशील धैर्यवान असं नेतृत्व या कोरबा बदलापूरला मिळालंय, मुरबाड विधानसभेला मिळालंय. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र विधिमंडळाला देखील मिळालंय. मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है, मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है. वो कोशिशें रंग लाती हैं जिसमें मेहनत का हाथ होता है. नहीं बढ़ते मन के अंधेरे जब उम्मीदों का प्रकाश होता है. मिल जाती है हिम्मत हमें जब कठोरे सांप का साथ होता है, जब कठोरे सांप का साथ होता है. आदरणीय आपणला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आपल्या सर्वांचे लाडके बदलापूर नगर परिषदेचे सभापती शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2026 बदलापूरमधील तरुणांना खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगमध्ये एक चांगल्या प्रकारचे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते सभापती शैलेशजी वडनेरे यांच्या या प्रीमियर लीगच्या खास स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे स्वामी दारविंदजी प्रकाशजी धोत्रे, आमचे जो ग्राउंड आज उपलब्ध करून दिलाय ते मयूर पिशेकर आणि प्रतीक पिशेकर, त्याचबरोबर बाबू आमच्या गुरवताई, आमच्या वडनेरीताई, सर्व उपस्थित असलेले मान्यवर ज्यांनी आता शेरशायरी केली ते आमचे युवा नेते. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची हौस कला आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडू, प्रेक्षक, पत्रकार, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे इथं आल्यानंतर बदलापूरला आहेत असं वाटतच नाही. शैलेश हे ग्राउंडच अशा प्रकारचं केलं की बदलापूरचं वैभव या ग्राउंडमुळे महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेलं आहे आणि त्याहीपेक्षा एवढं चांगलं नियोजन केलं त्यांनी. दोन्ही भावांनी मनापासून मन लावून बदलापूरच्या तरुणांना एक चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यामुळे बदलापूरचं नाव केवळ इथं नाही तर महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे की बदलापूरचं ग्राउंड हे सगळ्यात चांगलं खेळण्यासाठी आहे. त्याची देखभाल दुरुस्ती ही सोपी नाही. तुम्ही आम्ही सगळेजण विचार करत असतो की शासकीय जर हे असतं तर त्याच्यावर किती खर्च झाला असं त्याचा हिशोब नाही. पण ते दोघी बंधू एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून हे ग्राउंड आपल्या सगळ्याच तरुणांसाठी उपलब्ध करून देतात आणि चांगल्या विचारातून आज ही ग्राउंडवर ही बदलापूर प्रीमियर लीग आपण सगळेजण सादर करतो. सगळ्याच खेळाडूंना मनापासून मी शुभेच्छा देईन. तुम्ही तयार व्हा, पण तयार होऊन केवळ आपल्या घरी बसू नका.
आपलं भविष्य स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं घडवा. केवळ खेळायला आले ग्राउंडवर आणि घरी बसले तर तुम्हाला कधी संधी मिळणार नाही. आणि म्हणून आपलं स्वतःचं करिअर ठरवण्यासाठी तुम्हाला तयार झालं पाहिजे. आणि त्यासाठी शैलेश वडनेरे किंवा त्यांच्या टीमने किंवा फाउंडेशनने खूप चांगल्या प्रकारचा तुमचा विचार केला. 244 खेळाडू आज आपल्या सगळ्यांच्या बदलापूरमधून खेळण्यासाठी तशी तयार केलेली आहे आणि प्रत्येकाला चांगली संधी दिलेली आहे. नियोजन चांगलं आणि चांगल्या विचारातून अशा स्पर्धा होणं ही निश्चितपणे गरज आहे. आणि म्हणून त्यांनी आता सांगताना सगळं सांगितलं की मनापासून बदलापूर बदलतोय. कारण हा भाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय. चांगल्या विचारातून या ग्राउंडच्या बरोबर आजूबाजूला समोरच आपल्याला बाबासाहेबांचं एक 55 फुटाचा आपण आता पुतळा उभा करतोय. बाजूलाच शिवसृष्टी उभी करतोय 5 एकर जागेमध्ये. त्यामुळे हा परिसर एक असं वैभव तयार होईल की पाहण्यासाठी सगळ्यांचा नजर लागतील त्या बदलापूरच्या नदीच्या परिसरामध्ये. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा विचार एक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करतोय. बदलापूरकरांनी आपल्यावर विश्वास टाकलाय. गेले तुमच्या सगळ्यांना संधी मिळालेली आहे. या संधीच्या मध्ये एक चांगली विचारधारा ठेवून आपण बदलापूरच्या विकासाला पण आपण दिशा दिली पाहिजे. जसं खेळामध्ये आपण खेळाडू तयार करता, विकासामध्ये पण चांगले मॉडेल तयार करा, चांगले प्रकल्प आणा आणि चांगल्या प्रकल्पांना खऱ्या अर्थाने बदलापूरच्या नागरिकांना संधी द्या. ही तुमच्याकडून खऱ्या अर्थाने जनतेची अपेक्षा आहे. जनतेने खूप विश्वासाने तुमच्यावर सत्ता दिलेली आहे. त्या सत्तेचा उपयोग ही निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. तोच विचार जसा आता तुम्ही सर्वसामान्य खेळाडू या ग्राउंडवर आणलाय तशी या जनतेसाठी सुद्धा तुम्ही त्या ग्राउंडवर उतरा. तुम्ही सांगितलं की 7:30 वाजता मी टाइम देऊ शकत नाही, कारण म्हणजे तुमच्यासारख्याने तर 6 वाजता तयार व्हायला पाहिजे. लवकरात लवकर त्यावेळेला तयार व्हाल ना, त्या टायमाला अजून मेहनत कराल तुम्ही आणि चांगल्या प्रकारचा विचार करून एक चांगली तुम्हाला संधी मिळेल. आज इंदूरला गेलेले आहेत सगळे आपले नगरसेवक, बारामतीला जाऊन आले. व्हिजन काय असतंय हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने एकदा आपण हे दौरे केले पाहिजेत आणि त्या व्हिजनचा उपयोग आपल्या शहरात कसा करावा हे चांगले विचार घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनीच असे दौरे करणं गरजेचं आहे. आणि त्यातून काही घेऊन येत आहेत आणि ते लोकांना जनतेला काय देतो आपण हे सुद्धा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज आपली तरुण मुलं व्यवसायामध्ये उतरतात, त्यांना दिशा मिळते. मयूरचं कौतुक करायला लागेल. प्रति ग्राउंड सांभाळतो पण मयूर स्वतः बिल्डिंगमध्ये एक चांगल्या प्रकारची प्रतिमा तयार केलेली आहे. आजपर्यंत एकाही ग्राहकाची कधी माझ्याकडे तक्रार आलेली नाही. नाहीतर सगळ्या बिल्डरांची ही तक्रार माझ्याकडे रविवारी लाईनच असते. त्यामुळं एक चांगला विचार आपण खऱ्या अर्थाने आपण घेतोय आणि समाजाला चांगल्या प्रकारची घरं देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. बदलापूर बदलतोय, त्या बदलापूरमध्ये आपली काही ही माणसं ही अशी वेगवेगळ्या क्षेत्रात तयार झाली पाहिजेत. आणि याचमुळं निश्चितपणे या प्रीमियर लीगला शुभेच्छा देताना मला आनंद वाटेल की तुम्ही सगळ्यांनी चांगले घडा आणि घडवा. या 2 चांगल्या गोष्टी तुम्ही मनात ठेवून काम करावं अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून शैलेश वडनेरे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदलापूर प्रीमियर लीगचा आज बक्षीस वितरण सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे. जवळपास 16 संघांनी सहभाग घेतला होता, बदलापूर शहर आणि ग्रामीण मिळून. चांगली संधी मिळाली आहे शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून, काय सांगा? शैलेश वडनेरे फाउंडेशनने खूप चांगल्या प्रकारचा विचार केलेला आहे. 244 खेळाडूंना 16 संघाच्या मध्ये खेळवलंय. आज एवढी मोठी संख्या बदलापूर लीगच्या माध्यमातून, प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेली. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन. शेवटी खेळाडू तयार करण्यासाठी त्यांना जी गरज आहे, त्यांच्यातले जे गुण आहेत ते जर खऱ्या अर्थाने आपल्याला द्यायचे असतील तर नक्कीच अशा प्रकारचे कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तो पुढाकार शैलेश वडनेरे फाउंडेशनने घेतल्यामुळे आज ही सर्वच माझ्या मुलांना एक चांगल्या प्रकारची संधी दिली. त्याबद्दल त्यांचं पुनश्च अभिनंदन करेल. खरं म्हणजे ग्राउंड
त्याला बघितलं कॉमेंट्री आपण समोरून जी की मयूर आहे पिशेकर आणि थोडंसं प्रतीक पिशेकर यांनी हे बदलापूरला एक वरदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या चांगले खेळ इथं आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूर बदलतंय आणि त्या बदलापूरला बदलण्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा बदलापूर फार पुढे चाललेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच खेळामध्ये सुद्धा बदलापूर पुढे जावं हीच अपेक्षा मनापासून या फाउंडेशनच्या माध्यमातून करतो. शैलेश वडनेरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अर्थात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आज बक्षीस समारंभ पार पडणार आहे. आजचा दिवस आहे हा बक्षीस समारंभाचा. काय सांगाल एकूणच सगळ्या प्रीमियर लीग संदर्भात? निश्चितपणे बदलापूर शहरातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बदलापूर शहरात यापूर्वी देखील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत, परंतु आता या तरुण पिढीला देखील एक संधी ती मिळायला हवी आणि खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू बदलापूर शहरात तयार झाले पाहिजे. तर या स्पर्धेचं आयोजन त्या दृष्टिकोनातून आहे आणि केवळ खेळाडूंनी खेळामध्येच नव्हे तर त्यांना विविध माध्यमातून अनेक ठिकाणी क्रीडापटू म्हणून त्यांना नोकऱ्या मिळाव्या अशा प्रकारच्या ज्या भूमिकेतून व्यावसायिक जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन त्या दृष्टिकोनातून आहेत. आता आदरणीय आमदार साहेबांनी येऊन या स्पर्धेला या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिला. निश्चितपणे आनंद आहे. बदलापूर शहरातील खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जातील, चमकतील, बदलापूर शहराचं नाव उज्ज्वल करतील आणि आदरणीय आमदार साहेबांनी जे बदलत्या बदलापूरचं जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्याकरता निश्चितपणे कुठेतरी एक पाऊल आम्ही उचलल्यासारखा तो एक आम्हाला आनंद या ठिकाणी या निमित्ताने आहे. पहिली स्पर्धा असेल, सर्व कर्मचारी असतील, पोलीस असतील, नगरसेवक असतील, एकत्र मैदानावरती पाहायला मिळाले. सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम शैलेश वडनेरे यांच्या माध्यमातून काय? खरं म्हणजे हीच चांगली सुरुवात आहे. शैलेश सगळ्यांना एकत्र करून अशा प्रकारच्या स्पर्धा केल्या तर बदलापूरमध्ये जे वातावरण आहे ते एक चांगलं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि चांगल्या प्रकारची देवाणघेवाण आपल्यामध्ये राहते. बदलापूर शहरामध्ये हाच विचार खऱ्या अर्थाने देण्याचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. तेही त्या बाबतीमध्ये खरं म्हणजे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. आपण या मॅचमध्ये ईव्हीएम सेटिंग नव्हती म्हणून शिवसेना जिंकली असं खरं म्हणजे मिस्टेक टोला होता हा ऍक्च्युली. नाही, पंचांचा कौल मला नाकारता येणार नाही. दोन टीम आपण लाईनअप करा. दोन टीम लाईनअप करा. आमदार साहेबांना सांगू इच्छितो त्यांच्या नावानं देखील आमदार किसन कथोरे वारियर संघ इथे खेळतोय. आपणच्या माहितीसाठी किसन कथोरे वारियर संघ देखील खेळतोय. दिनेशजी भोईर आणि संभाजी शिंदे यांनी तो संघ बांधला. या स्पर्धेमध्ये तो संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला पूर्ण आमदार किसन कथोरे वारियर्स टीम आपण समोर उभे राहा. एक फोटो सेशन होईल. दिनेशजी भोईर जे संघाचे पुरस्कार आहेत आणि त्यानंतर आपण मैदानाच्या आपण दाखल होतोय. बदलापूर प्रीमियर लीग बीपीएल सीझन 2 ही स्पर्धा मैदानावरती रंगती आणि या स्पर्धेमध्ये सरपंच मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. शैलीजी वटेरे साहेब यांच्या सुप्रातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता येस दिनेशजी रमेश भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय. खरतर आमदार किसन कथोरे वारियर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज एक सामना त्यांनी जिंकलाय. आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या नावानं हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्या. जामताराचा 11 विशालजी राऊत, सागरजी देशमुख यांचा संघ, तर त्यांच्या विरोधात वारियर्स अभिषेक संजय जाधव यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतोय. आमदार साहेब आता खरतर भेट घेण्यासाठी मैदानात दाखल झालेत. स्पर्धेवरती विशेष प्रेम राहिले कारण भारतीय जनता पार्टीचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक यांच्यावरती विशेष प्रेम दाखवलं जनतेला. खरतर भरघोस पदांनी ज्यांची निवड झाली असे शैलीजी वडनेरे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा बीपीएल बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. पुरा बदलापूर केलेला 16 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. सर्व स्पर्धकांचं कौतुक आणि त्यांना शुभेच्छा देताना आपल्याला आमदार किसन कथोरे पाहायला मिळतात. पहिला वाटतं
थँक्यू सो मच. तर कथोरे वॉरियर्स हा संघ दाखल झालाय. एक त्याला फोटो सेशन करायचं आहे. गिरीजी भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला सर्व टीम या पण आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय आणि एक सामना आप्पासाहेब त्यांनी जिंकलाय या स्पर्धेमध्ये. गिरीजी रमेश भोईर साहेब ढोकेगाव आणि त्यासोबत संभाजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा संघ बांधण्यात आलाय. ते संघाचे पुरस्कार आहेत आणि तोच संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती. सर दोन्ही पंच या आपण देखील केपी सर आपण या. तरुण सर ठीक सर या आपण फोटो सेशन आपण करतोय. पुढे या ना, पुढे या ना. कार्य सम्राट आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांना तुम्ही पाहताय. मी विनंती करेल मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब आपण यावर आपण फोटो सेशन करतोय. भरपूर चांगली स्पर्धा बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर शैलेशजी बंडेरे साहेबांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन त्यांनी ते मात्र संपन्न केलंय. खर तर आमदार साहेबांना आपण पाहतोय त्यांच्या नावानं जो संघ खेळतोय मैदानावरती महेंद्रजी भगवान धुळे ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलंय ते देखील आता आप्पासाहेबांची भेट घेत असताना खरं तर आमदार साहेबांचं आपण पाहतोय नेहमीच क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलंय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील वेळात वेळ काढून आपण पाहतोय मुरबाड मतदार विधानसभेचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब आज मात्र इथे आपण दाखल झालात. आपलं पुन्हा एकदा आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच आपण पाहतोय आमदार साहेब म्हटलं की बघ सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज शैलेशजी बंडेरे साहेबांवरती असलेले विशेष प्रेम त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलंय. मुलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डीजे विशाल.